तुम्हाला काय वाटलं? प्लॅन फक्त तुम्हाला आखता येता? तुम्हाला जमता प्लॅन करायला? तीस वर्ष काढली तुमच्या हाताखाली. तुमचं वागणं बोलणं मला चांगलं माहितीये. सगळे चक्के पंजे माहिती तुमचे. आता तुम्ही जे माझ्या बाबतीत वागला ना तेच मी तुमच्या बाबतीत वागलोय. पण माझा हेतू चांगला आहे. तुमच्यासारखा कपटी हेतू नाही माझा. आता हा मणी तुमच्याकडून जे शिकलाय ना, तुमच्या तालमीत वाढलोय ना मी. आता बघा मी काय करतो. स्वानंदी, हात या. बर्थ सर्टिफिकेटचे पेपर्स. हो. इथे स्वानंदी तुम्ही साइन करा आणि इथे सुजीची सही करा. एकदा सुजीची सही झाली की अर्जुनचं सर्व अधिकार आणि पोझिशन मणी आणि स्वानंदीकडे असेल. इथे सही का? मी सही करणार नाही आणि सही करण्यासाठी माझ्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही. असं कसं? कोणत्याही कागदावर सही केल्यावर आमचा अर्जुन तुमच्याकडे जाईल? तुमचा काय भरोसा? कोणतेही खोटे कागद आणाल तुम्ही? ए शालिनी, तोंड बंद ठेव. एकही शब्द ऐकायचा नाही आम्हाला, ना तुझ्या तोंडून ना तुझ्या घरातल्यांच्या तोंडून. ए सुजित, बऱ्या बोलाने सही कर. सहनशक्ती संपली आता आमची. डोकं फोडीन तुझं, सांगून ठेवते. सही कर. घाला 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 दगड घाला माझ्या डोक्यात, मला मारून टाका, पण मी सही करणार नाही. आणि माझ्यावर सही करण्यासाठी कोणीच कायद्यानं दबाव टाकू शकत नाही. काय करायचं ते करा. अरे बापरे. मॅडम, अहो तुमचं चुकतंय. म्हणजे जर एका व्हिडिओने काम होत असेल तर मारामारी करायची काय गरज आहे? सरपोतदार साहेब, तुम्ही आता जे काही आमच्याबद्दल कन्फेस केलं ते मी या मोबाईलमध्ये शूट केलंय. हो, विश्वास बसत नाहीये? मणी सर, प्लीज दाखवा त्यांना. दिन्या, स्वानंदी आणि नीलमला संपवणं का करत नाहीयेस ते? अरे तिला तू संपवलं असतंस तर ती गोडाऊन पर्यंत पोहोचलीच नसती. सरपोतदार साहेब, हा व्हिडिओ जर मीडियामध्ये पत्रकारांकडे गेला, इंटरनेटवर व्हायरल झाला तर तुमच्या रेप्युटेशनचं काय होईल तुम्हालाही चांगलंच माहिती आहे.
त्यामुळे प्लीज सुजित सरांना समजावा आणि सही करायला लावा. सुजितराव सही करा. डॅड मी नाही करणार. सुजितराव सही करा. भाऊशी थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स मणी अँड स्वानंदी. आजपासून इनफॅक्ट आतापासून अर्जुनचा पूर्ण अधिकार तुमच्याकडे असेल. हा एक साईन केलेला डॉक्युमेंट मी माझ्याकडे ठेवतो आणि बाकीची फाईल तुमच्याकडे ठेवा. उद्या ओरिजिनल सर्टिफिकेट येतील तर मी तुमच्याकडे पाठवतो. थँक्यू. वेलकम. येतो मी. आई, स्वानंदी, चला. म्हणे एक मिनिट, ते पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स कुठे आहेत? मला दे. काय? अरे तुम्हाला शब्द दिला होतास ना की या बर्थ सर्टिफिकेट वरती यांच्या सह्या झाल्या, अर्जुनचा ताबा तुम्हाला मिळाला की पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स तुम्हाला परत देणार आहेस. शब्द दिला होतास ना तुम्हाला. अरे मग तू शब्द पाळ आणि पेपर्स दे मला. शब्द, वचन, चांगुलपणा हे जे शब्द आहेत ना, हे तुमच्या तोंडून शोभा देत नाही. सरपोतदार साहेब, खरंच ऐकूनच कसं तरी वाटलं. काय ना, मी तुम्हाला शब्द दिला तेव्हा सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही पण सज्जनपणेच वागाल असं अध्यारूत होतं. पण नाही वागला तुम्ही तसा. परिस्थिती बदलली, नियत बदलली तुमची. मग मी माझा शब्द पाळेल अशी अपेक्षा का ठेवता तुम्ही? मी नाही पाळणार माझा शब्द. इनफॅक्ट मी काय केलंय माहितीये? तुमची ही जी स्थावर जंगम मालमत्ता आहे ना, ती सगळी अर्जुनच्या नावे केली आहे. आणि अर्जुन 18 वर्षांचा होईपर्यंत या प्रॉपर्टीच्या ट्रस्टी स्वानंदी असते. काय काय बोलतोस तू? हे काय काय काय? हा, तुम्ही जीवावर उठला होता आमच्या. आम्हाला मारण्यासाठी एक बाजार गुंडा आणला होता तुम्ही. काय ना, हा फरक आहे आपल्यात. माझं नशीब चांगलं, तुमचे अवगुण माझ्यात नाही आले. माझ्यात माझ्या आईचे संस्कार आले. म्हणायला 30 वर्ष तुमच्या हाताखाली काम केलं साहेब मी. तुम्ही लवकरात लवकर या प्रॉपर्टीमधून बाहेर पडा, कारण ही प्रॉपर्टी आता अर्जुनची आहे. स्वानंदीची आहे. म्हणजेच आता या क्षणाला तुम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये उभ्या. कळतंय? तेव्हा लवकरात लवकर निघा. चला आवरा. असं कसं घर तुमचं होईल? काही काय? हे म्हणे, काही झालं तरी हे घर लिगली आमचं आहे.
तुला काय वाटलं आम्ही असेच निघून जाऊ इथून? तू बघ आता, या शहरातला बेस्ट ऑफ द बेस्ट लॉयर मी हायर करेन आणि तुम्हा सगळ्यांना या घरातनं बाहेर पण काढेन आणि अर्जुनचा ताबा सुद्धा परत आमच्याकडे मिळवेन. सुजितराव, शालिनी, जरा गप्प बसा तुम्ही. डॅडाचं काय चाललंय? तुम्ही गप्प बसा. हो पण शालिनी, एक मिनिट. तुमचा हा फॅमिली ड्रामा नंतर कराल का प्लीज? लवकरात लवकर पॅकिंगला सुरुवात करा. तुम्ही जर गेला नाहीत ना तर मी देशमुख साहेबांना परत बोलवेन, लीगल नोटीस क्रिएट करेन, मग पोलीस येतील, धक्के मारत बाहेर काढतील ना तुम्हाला. साहेब, आणि जर पोलीस आले, धक्के मारत तुम्हाला बाहेर काढलं तर तुमच्या राजकीय वलयाला, राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. कळतंय तुम्हाला, बरोबर ना? तर यांना समजावून सांगा आणि आवरायला या. घर सोडायचंय तुम्हाला. स्वानंदी, आई, चला चला. या मणीला सोडणार नाही मी. दिन्या कुठे आहे? फोन उचल. दिन्या कुठे आहे? अरे मला काय विचारतोयस? दिन्या कुठे आहे? अरे काय बोलतोयस? दिन्या गेला? दिन्याला मारलं, पैसे गेले, काम पण झालं नाही. अर्जुन, तू लीगली आमचा झालायस फायनली. तुझ्यासाठी आम्ही सगळ्यांनी काय काय नाही सहन केलं, पण शेवटी देवी आईने आमच्या प्रयत्नांना यश दिलं. म्हणी सर, आपण अर्जुनचे लीगली आई बाबा झालो आहोत, हो ना? काय रे, हे ऐकून आनंद झाला ना तुला? खुश आहेस ना तू? म्हणजे काय, बघ ना तो हसतोय चक्क. आईला म्हणावं मी आज खूप खुश आहे ना? एक मिनिट, तुम्ही दोघी मला विसरताय. अर्जुनचा बाप झाल्याचा मला जास्त आनंद झालाय, हो की नाही अर्जुन? खरंच आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. स्वानंदी, मला एक नाही कळलं, मणीला त्यांनी शिफ्ट केलंय, तो पत्ता तुला कसा कळला? म्हणजे तू कशी तिथे पोचलीस? बरोबर बोलती आई. स्वानंदी, तुम्हाला कसं कळलं मला एका नव्या ठिकाणी डांबून ठेवलं? त्याचं काय आहे ना, त्या गुंडांकडे जरी शक्ती असली तरी आमच्याकडे युक्ती होती. मी आणि राजाराम दादा युक्ती वापरून तिथपर्यंत पोहोचलो. आई, बघितलं ना माझ्या बायकोने काय कमाल युक्ती वापरली आहे. संगतीचा परिणाम माझ्यावरच गेली बघ. कोणाच्या? माझ्या. म्हणजे क्रेडिट सगळं हिला. परत एकदा तुला सगळं क्रेडिट. खुश? बरं मॅडम, पण मला एक कळलं नाही, तुम्ही त्या लोकेशनवर कशा काय पोहोचलात? म्हणजे तुम्ही आणि अर्जुन तर घरी होते ना, मग अचानक तुम्ही मणी सर होते त्या लोकेशनवर कशा काय? कदाचित देवी आईने कळून दिला, संकेत दिला की तुम्ही अडचणीत आहात, काहीतरी अघटित घडणार आहे, म्हणून मम्मी निघाले. मला फक्त आठवत होतं, तू म्हणाली होतीस ना कोपरखेराणे, प्लॉट नंबर मला नीट लक्षात नव्हता, पण
55-56 ऐकण्यात आलं होतं माझ्या, म्हणून मग मी तिथे पोचले आणि बघितलं तर तिथे तुम्ही कोणी नव्हतात. पण तिथे बाहेर काम करणाऱ्या कामगाराला मी जेव्हा विचारलं ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ते गुंड मणीला कुठे घेऊन गेले. त्यांनी मला पत्ता दिला आणि मी त्या पत्त्यावर पोचले. त्यांनी मला पत्ता दिलाच नसता तर मी तुमच्यापर्यंत पोचूच शकले नसते. कदाचित देवी आईने त्याला बुद्धी दिली. आज खऱ्या अर्थाने आपलं कुटुंब एकत्र आलंय. कायदेशीर अर्जुन आपला झालाय. आपला मणी आपल्या घरी परत आलाय. आज खऱ्या अर्थाने आपण एक कुटुंब झालो. देवी आई, अशीच कृपा कर आमच्यावर. देवी आई, तुझी अशीच कृपा आम्हा सगळ्यांवर राहू दे. सगळं व्यवस्थित होऊ दे. अहो, असे बसलात काय? असं बसून कसं चालेल? ते आपल्या नातवाला दूर घेऊन चाललेत. आपलं सगळं घर, प्रॉपर्टी सगळं त्यांनी बळकावलंय. आपण भिकेला लागलोय. कुठे जायचं आपण? काय करायचं? रस्त्यावर राहायचं? काहीकडे झोपडी बांधून राहायचं? काहीतरी बोला ना. शालिनी, नाही काही नाही बोलणार आता. ते मॉम, झालंय शेवटी त्यांच्या मनासारखं. हेच हवं होतं त्यांना. इतकी वर्ष सांगतोय त्या मणीला घरातनं बाहेर काढा. तू माणूस नाहीये, साप आहे, साप. डसला ना आता फायनली आपल्याला. केलं ना आपल्याला घराबाहेर आपल्याच. सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली ना त्याने. सांगत होतो त्याला, हकला हकला त्याला घरातनं बाहेर काढा, पण नाही. झालं तुमच्या मनासारखं? झालं. काय त्या गुंडाला घेऊन आले, काय त्याला पैसे दिले, काय केलं त्याने? मॉम, तू नको रडूस. अजून तुझा सुजित जिवंत आहे. मी बघतो त्याचं काय करायचं. तू बघच मॉम. डॅड, माझा फोन द्या. जे इतकी वर्ष तुम्ही करू शकला नाहीत ते आता मी करणार. माझा फोन द्या. फोन द्या डॅड. सुजितराव, मूर्खपणा बंद करा. तुम्ही आता बघितलं नाहीत मणीचं बदललेलं रूप? तो पूर्णपणे आपल्या विरोधात गेलेला आहे. हे बघा, तुमचा प्रयत्न समजा फसला आणि ही गोष्ट बाहेर आली की आपल्या माणसांनी मणी आणि स्वानंदीला त्रास दिलाय तर खूप मोठा बभरा होईल. हा मणी त्याच्यामध्ये तेल होतील आणि माझ्या राजकीय इमेजला धक्का बसेल. जगात सगळ्यात महत्वाचं काय तर ह्यांची पॉलिटिकल इमेज. ती इमेज जपायला आपण किती गोष्टींचं बलिदान द्यायचं, किती तडजोडी करायच्या, किती काय काय गमवायचं अजून. आणि काय हो, तुम्ही इमेज 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 करता, ती जपता एवढी. तुम्हाला काय मिळालं? पक्षाचं मोठं नेतेपद मिळालं का मंत्रीपद मिळालं? माननीय खासदार म्हणून मिरवताय फक्त. ते जपण्यासाठी तुमच्या कुटुंबाचं सगळं सुख, समाधान, सन्मान सगळं पणाला लागलं तरी चालेल. शालिनी, काही बोलू नका तुम्ही. हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. मी बेघर झाले. तनिष, हीच संधी आहे. हीच संधी आहे काहीतरी करायची. तू जर यावेळी यांना घरातून बाहेर जाण्यापासून वाचवू शकलीस ना, तर मग तुझी इमेज या घरात अजूनच छान होणार आहे. पण नेमकं काय करू? मॉम, मॉम प्लीज शांत हो, प्लीज. मावशी, हे बघ, तू प्लीज शांत हो. तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्याला कुठेच जायची गरज नाहीये. पण आलेच मी.
काय झालं? सरपोतदार घर कधी सोडून जाणार याचा विचार करताय का? नाही नाही, त्याचा काय विचार करायचा, त्यांना जावंच लागणार आहे. मला टेन्शन आलंय अर्जुनचं. अर्जुनचं कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? अहो, स्वानंदी, मी मगाशी त्याला घेतलं तर रडायला लागला माझ्याकडे येऊन. थांबतच नव्हता, जसं काही तो मला ओळखतच नाही. त्याला थांबायचंच नव्हतं माझ्याजवळ. तो घाबरतोय का मला? मणी सर, हो खूप दिवसांनी घेतलं ना तुम्ही अर्जुनला, म्हणून घाबरला असेल. याआधी तो दिन्या मणी म्हणून इथे राहत होता. आपला अर्जुन तर त्यालाच बाबा समजत होता. त्याच्याजवळ गेला सुद्धा. पण तो माणूस, त्याने जी अर्जुनला वागणूक दिली, म्हणजे एकदा तर टेरेसवर आपल्या अर्जुनला खाली ठेवलं होतं त्याने. त्याला रडवायचा, म्हणून कदाचित त्याने धसका घेतलाय. पण मणी सर, तुम्ही काळजी नका करू. हळूहळू सगळं ठीक होईल. जेव्हा तुम्ही अर्जुन सोबत वेळ घालवाल, त्याला प्रेमाने स्पर्श कराल, त्याला सगळं कळेल. सगळं ठीक होईल. मला असं वाटतंय त्याला त्याचा वेळ हवाय आणि आपण तो त्याला द्यायला हवा. तुम्ही काळजी नका करू, सगळं ठीक होईल. तू इथे? ते मी काय ऍक्च्युली ते काय झालं बोल. स्वानंदी, मणी, स्वानंदी, मी ऍक्च्युली माफी मागायला आले. म्हणजे मला मान्य आहे, मला खरंच मान्य आहे मणी की काका तुमच्या बाबतीत जे काही वागलेत ना, ते सगळं चुकीचं आहे. पण स्वानंदी, अगं यात माझी आणि मावशीची काय चूक आहे? आम्हाला प्लीज असं घरातनं बाहेर काढू नका ना, प्लीज. आम्हाला प्लीज थोडा वेळ द्या.